भाजी वायच मुरान देत वायच मुराची रवली आहे. मग तुमका झाली रेडी की तुमका दाखवते पुन्हा. ओके खाऊ कधी देणारस? तर पुष्पा आमचा ढवळून ढवळून दमला आणि पुणग्या येईला आणि मी इलय भाजी झालेली आहे पुष्पा झाली म्हणून. तर ह्यो टेस्ट करून बघता. तर तुमका टेस्ट करूची असतात तर तुम्ही घराकडे करून बघा. घराकडे करून बघा तुम्ही. तुमका फणस आजची खाऊची असली तर तुमका यावा. हा मी फणसाची भाजी खायत नाही. तो खायत नाही पण आता ते का खाण्यासारखी वाटली आहे. कारण मासाच वाटत होता. हा रे भारी होता ना. ती पिवळी पद्धत तुमका जेंका आवडत नाही करा. ही जबरदस्त होता अशी. पण जेंका फणसाचीच भाजी आवडत नाही त्यांनी ही पद्धत करा. ह्या मी तुमका सांगतोय कारण की माका फणसाची भाजी आवडत नाही पण माका ही भाजी आवडलेली आहे कारण मला बनवताना त्याच्या वासावरच माका कळाला. काय काय लोक मासे खायत नाहीत ना त्यांनी जरूर भाजी खावा फणसाची. एकदम भारी झाली होता. लय भारी. नमस्कार मित्रांनो, मालवणी रायता या आपल्या अस्सल मालवणी रेसिपीच्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत. तर तुम्ही सांगितलेल्या कमेंट प्रमाणे आणि पूनमने मनावर घेतल्याप्रमाणे आम्ही परत तुमका नवीन रेसिपी घेऊन येलाव. ती खायची तुमका आता काळात साधन सामग्रीवरून तुमका कळली असतात. तीच रेसिपी आहे फक्त वेगळ्या पद्धतीत हा. कारण की कमेंट तसे इलेले होते आणि पूनम ताईन पण आधी तुमका सांगितलेले की आपण फणसाच्या भाजीची नवीन नवीन रेसिपी दाखवूया. तर तीच आम्ही रेसिपी घेऊन येलाव. तर मग काय पूनम ताई आज फणसाची भाजी कोणत्या प्रकारची दाखवतेस? आज मी सांगलेले माशाचा वाटप घालतात. फक्त मासे जे काय भुतूर घालूचं नाही सुकट वगैरे तर माशाचा वाटप घालतात म्हणजे आपण दाखवणार आहोत. माशाच्या तिकल्याक जागा. ओके कळला मका. तर आता फणसाच्या भाजीसाठी काय काय साहित्य घेतलंयस? हे फणसाचे घरे धुवून घेतलंय. हा 1 वाटी खोबरा घेतलाय मोठी वाटी. टोमॅटो 1 ह्याच्यात घालू वाटपात घाली सोटी कांदो व्हायचो थोडस घेतलंय. 1 वाली मिरची घेतलंय. हळद घेतलंय. धने आणखी 8-10 तिरपळ घेतलंय. सुकी मिरची सुद्धा भिजवून येते ताटात ठेवलंय. लसूण. सुकी मिरची म्हणजे कसली मिरची ती सांग. ही संकेश्वरी मिरची भिजत घातलेलं आहे. त्याच्यामुळे ती तुमका ही अशी दिसता बघा वेगळी दिसते भिजत घातलेली. फोडणीसाठी कांदो कढीपत्तो कोथिंबीर आणि लसूण फोडणीसाठी नाही ती वाटपात घालणार आहे. ही बघा ही सगळी सामग्री मी एकत्र करणार आणि याचं वाटप लावणार. ह्या फक्त वेगळा फोडणीसाठी. तर ते का आणखी साहित्य लागणार आहे आम्ही तुमका घालताना दाखवी तरी पण दाखवतोय. मोहरी लागणारा जिरा फोडणी घालूसाठी आणि तेल. ओके मी हे सगळं वाटून घेऊन येतोय तोपर्यंत तुम्ही जरा विश्रांती घ्या. तर अशा प्रकारे आता वाटप लावून झालेलं आहे. वाटप लावून झाला. तर वाटणात काय काय टाकलं एकदा परत रिपीट कर प्रेक्षकांसाठी. हळद लसूण तिरफळ त्याच्यानंतर टोमॅटो मिरची धणे काय झालं आणखी झालं आणि काय चुकला विकला असला तर अजून आधी जाऊन म्हणजे सुरुवातीक बघा मी काय काय सांगलं इथं. मग हे पाट्यावर वाटलंस? पाट्यावर वाटलंय ना मिक्सरवर वाटून घेऊन येलं. मग असं करतस दाखवताना चुलीवरचं जेवण दाखवतस दाखवत आणि वाटताना मिक्सरवर वाटत. मग कधीतरी दाखव पाट्यावर वाटून येता की काय जमत समजलं म्हणजे आमका कळणार कसं बघितल्याशिवाय. ते जरा व्हायचे होऊ देत मग तुला सांगते. तर हे बघा म्हणजे सेटअप करणारच नवीन तेव्हा दाखवणारच चालत. तर या वाटप मी ह्याच्यात ओतणार आहे डायरेक्ट. डायरेक्ट ह्याच्यात फोडणेक बिडणेक नाही देणार. फोडणेक देणार भाजी तू बघत राह. ओके त्यांना सांगते नाही बघा भजी करतोस असं वाटतं ते का बघून. भजी करतात फणसांची. मग ती कधी दाखवतं तुला काय माहिती नाही? आमका माहिती नाही म्हणजे आमका करून घातलंच तर आमका कळणार. घालूया ना करून तेच राहा म्हणजे ते रेसिपी रोज जातील. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे हिने हातानं ढवळल्या चमच्यानं ढवळलंय नाही मी हाताने व्यवस्थित लागतं हो मंडळी म्हणून ते जरा असं ते असं ढवळलं. बरोबर. तर आपण थामान घातलेलं थामान म्हणजे ही अशी राख लावलेली आहे. नवीन नवीन प्रोसेस जरा ना घासताना जरा आता कठीण जाता नाही ना म्हणून करूचा लागता बाबा. काय तर आपण हे रोजच्या प्रमाणे ठरलेले आहे ते दोन म्हणजे हे माप तेल घेतलंय. अशा प्रकारे 2 पळी तेल टाकलंय म्हणजे टोपात टाकलंय तर तापला. तर तुमका दाखवतोय हे बघा मोहरी 1 चमचो जिरा
1 चमचा. 1 चमचा. बघा तडतडा होई मोहरी आणि जिरा. ओके. तर त्याच्यात आपला कांदा टाकायचा आहे. असा आवाज येऊ. असा आवाज येऊ. क्या बात आहे. ही भाजी अशी खाऊन बघा, अशी करून बघा आणि खाऊन बघा, नक्कीच तुमका आवडतली. आणि आधीची पण आमची भाजी जिने कोणी बघितलेली नसाल त्यांनी पण ती जाऊन बघा. ती आवडता की हे आवडतं ती कळत तुमका. आणि मग मसाल्याची रवली दाखवची. मसाल्याची तशीच पण ते मसालो टाकलो की टाक. तरी पण तू दाखवशील. पुढची रेसिपी आता पटकन आण. मी मुंबईत जाऊच्या आधी म्हणजे लोकांक तकडे बघूक मिळात. बरोबर. तर तुका वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आवाज येते. तर 2 कार्टूनच कल ते हे गेले. तर हे 2 कार्टूनच. 1 चमचा हिंग घातलं. तो पण जरा व्यवस्थित ठेवून घेऊया. जराशी कोथिंबीर टाकलं. ओके. म्हणजे चमच्याचा वापरच करूचो नाही असा. नाही कळलं आता. टोप कसं वरती ते काय आहे ना धरू म्हणजे वरती तापलं नाही घालून तर हे झालं. गरम टोकात हात लागवतो म्हणजे तू बाबा झालंस. ते बाबा असतात ते गरम याच्यात हात घालतात तसं काय ते. तर आता असं टाकायचा त्याच्यात टाकणार. बघत राहतो. आगे देखो होता है क्या. तर मी 2 हाताने टाकणार होते पण हातला रंग नाही. मी एकाच हाताचा वापर करतो. म्हणजे ह्या रेसिपीसाठी चमच्याचा वापरच करूच नाही असा. आता भुतू ढवळताना पण हाताचाच वापर करणार नाही. घेणार तसं केलं असतं तर अजून रंग येईल असतो. म्हणजे रंग येईल असतो असा असा ढवळू. काय सांगतो केलं बघा. पूनमताई करतात असं त्याच्या बरोबर लागा नको तुम्ही. गॅस काय फास्ट करतं. लाकूड हे करतं. फास्ट करूसाठी लाकूड भुतू अजून टाकायचा. स्लो करून टाकायची बदबदावून लगेच झटके पटावं. स्लो करूसाठी मागे लाकडा मागे करायची. असा फास्ट करूसाठी पुढे करायची. स्लो करूसाठी मागे करायची. वा माशाचाच वास येतात. ह्यो खायच नाही पण ते का आज मी खात भाजीच खाऊ नाही. ही खाऊ शकते मी. माशाचा वाटत आपण. बास पोरगे. अशा प्रकारे हे बदाम टाकून घ्यायचे. बदाम नाही मग गोट्या. मग वाटलं बदाम. तर तुम्ही म्हणताला शेनी आज बायोन गरम पाणी टाकल्यान नाही कसा. खायच्या बायोन म्हणजे मी. तर कारण कसा माहिती याच्यात गरम पाणी ह्या घालूचच नव्हता. याच्यात डायरेक्ट मी आधी वाटापच घालून तुम्हाला दाखवलं मला. आणि आता जर टाकलंस तर काय होता. घोटे. घोटी म्हणजे काय वेगळे प्रकार म्हणतात. फणसाच्या आठळ्या टाकल्यात तिने. कोण बाहेरचे प्रेक्षक बघत असतील त्यांना तू म्हणत असेल त्यांना पण कळाक आहे ना काय टाकलं त्यांना पण. फणसाच्या आठळ्या त्या अशा झेजरून टाकायच्या. बरोबर. झेजरलं पण ह्या झेजरण्याचा याच्यात घातलेलं पहिले झेजरले होते पण आणखी होते ते म्हटलं घालूया. वटियांशिवाय भाजी मजा नाही. झेजरल्याचं काम पुष्पान केल्यानं त्यामुळे तर एकदम व्यवस्थित केल्यानं. अर्धो तांबे ह्याच्यात जरा पाणी घाला त्याच्याशिवाय शिजणार नाही. समजला. आणि मग झाकण ठेवायचं. आणि झाकण ठेवायचं. झाकण्यावर थोडंसं पाणी ठेवायचं. आता तुम्हाला दाखवतो. हे एकदा ढवळून घेऊया. मीठ घालू सांग आपण. वेळ नाही तर ता इसरशील. अजिबात नाही इसरायचं. म्हणजे मी इसरलेलं नाही. हे बघ पाणी ठेवलंय ताटात. ओके. आता एका किती वेळ लागणार. परत 20 मिनिटात एवढीच. हो. भाजी केला होती तशी. मग खाली चिकटणार नाही ती.
ढवळू कोई मधी मधी बाबा बघू. मग ह्या सांगणार कधी सांगताय त्यांका कळता. त्यांची भाजी तर मधी मधी अशी ठेवू नको. मधी बघती बघा आणि ढवळा समजला. नंतर आपण दाखवणार तुमका मीठ बीठ घालूचा. तर थोड्या वेळ भेटूया आपण. ब्रेक घेऊया. ब्रेक. तर आपण उघडून बघूया कितपत काय याच्यात दम बसलो होतो. मधी मधी 3-4 वेळा केल्यान. पण ढवळूची लागतात कारण पाणी मी कमी ठेवलेलं आहे ना. आणि या बघा वरती ताटल्यात ठेवलेला पण पाणी किती कमी झालं तर बघा. पडलं मका बसान जमण्यातला नाही. तर हे बघा तुमच्या अंदाजानुसार टाका. मी माझ्या अंदाजानुसार टाकते. अंदाज भारीचा तुझा. तर मी 2 चमचे मीठ टाकलंय आणि पुन्हा परततय. अरे या इला आमचा म्याव पण इला त्या वाटला मासे विषय कवग्या इला. चौघ्या तकडे या. चौघ्या नाही कवग्या. त्या कवगे. हे बघ झाकण ठेवतोय. जरा उची अजून होऊची. होय मांजराक पण होईशी वाटतं. आग अजिबात नाही बघ. मंद याच्यावर जरा होऊ देती. समजला. भाजी वायच मुरान देत. वायच मुराची रवली. मग तुमका झाली रेडी की तुमका दाखवते पुन्हा. ओके. खाऊक कधी देणारस भाजी? आता खाऊक तुका देणारच आहे मी. नाही बाकी प्रेक्षकांका तुमका खाऊक होई म्हणजे भाजी होई असली तर करून बघा घराकडे. घराकडे करून बघा. ता माहिती आहे. पण तुमका यायचा असला तर मे महिन्यात वगैरे सुट्टी पडल्यावर काय काय नाही तर मग तशी माका तुम्ही आदल्या दिवशी कल्पना द्यायची लागता. बाबू फोन करायचा. पूनम ताईला सांगा आम्हाला भाजी पाहिजे. ओके. तर नंतर त्यांना पूनम ताईचे मॉप फणस असत त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही. मॉप फणस छान छान झालं. झालं म्हणजे फक्त दाखवू केलंस की खराच करत करू काय आधी सांग. ढवळून भाजी. तर मित्रांनो अशी मधी मधी ढवळी जी लागता. अरे छानच. म्हणजे आता तू केल्यासारखं वाटलं ना तुका. तूच केलंस भाजी. हा बरोबर. जाओ. तर पुष्पा आमचा ढवळून दमला आणि पुणग्या इला. आणि मी इलय भाजी झालेली आहे. पुष्पा झाली म्हणून. तर मित्रांनो ही झाली म्हटल्यावर झालेली नाही. ही झाली आहे भाजी आहे. हा पण एका बरीच मेहनत गेलेली आहे तुमका. एकदम त्या मंद आचेवर केलेली होती. हा त्यामुळे त्याच्यात बरोबर अर्धो तासापेक्षा जास्त टाइम गेलेलो. गॅसवर कशी रे कुकरात लावल्यान तरी होतली. पण ती कुकरात नको ना. आपल्या कुकरातची नको ना. नको त्यांका ते करतले. मुंबईतली कुकरातच करणार. झटकेपट असतात. तू किती पण सांगितलं तरी ते कुकरातच करणार. कुकरातच करणार कारण कुकरात पाणी थोडंसं टाकूचं लागतं. त्याच्यात पण ह्या भाजीत आपण पाणी थोडं टाकलं जास्त नाही टाकलं. तर अशा प्रकारे ही झालेली आहे रेसिपी. वा वा छानच. मी आता आतमध्ये हे घेऊन जाणार आहे. ता सांगा कशा खाऊक बसणारच तर सांग. तर मित्रांनो फायनली आपली भाजी झालेली आहे आणि कधी नाही ती मी आता खाणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे कशी झाली आहे ती. जराशी वाईसची दे माका. वाईसची देते मोठी माका देऊ नको. तर ह्यो टेस्ट करून बघता. तर तुमका टेस्ट करूची असत तर तुम्ही घराकडे करून बघा. घराकडे करून बघा तुम्ही. तुमका फणस आजची खाऊची असली तर तुमका यावा. तर अशा प्रकारे आमचा विनय भाऊ आमचे भाजी टेस्ट करणार आहे पहिल्यांदाच. हा मी फणसाची भाजी खायत नाही. तो खायत नाही पण आता त्याला खाण्यासारखी वाटली आहे. कारण माझं वाटत होतं. अशा प्रकारे चांगली भारी झालेली आहे भाजी. तर तुम्ही नक्की करू शकता. मी जोपर्यंत खातोय. हा रे भारी होता ना. ती पिवळी पद्धत तुमका ज्यांका आवडतं नाही करा. ही जबरदस्त होता अशी. पण ज्यांका फणसाचीच भाजी आवडत नाही त्यांनी ही पद्धत करा. ह्या मी तुमका सांगतोय कारण की माका फणसाची भाजी आवडत नाही पण माका ही भाजी आवडलेली आहे. कारण बनवताना त्याच्या वासावरच माका कळाला ही भारी झालेली आहे माशाच्या वाटपाची. तर तुम्ही करून बघा. खाली कमेंट करा. करून बघा आणि जरूर आणि पुण्यात एक सांगा कशी झाली आहे. बरोबर झाली की नाही बरोबर नाही झाली आहे. माका तर धमाल आवडलेली आहे. काय काय लोक मासे खायत नाहीत ना त्यांनी जरूर भाजी खावा फणसाची. एकदम भारी झाली होता. लय भारी. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबूया कारण की रेसिपी आपली झालेली आहे. नवीन व्हिडिओ नवीन रेसिपी ह्योच शेप घेऊन आपण भेटाया लवकरच पुढील भागात. तोपर्यंत तुमका जर असे नवीन रेसिपी बघूचे असतील ना तर पहिला सबस्क्राईब करा पटकन. विसरला असतात नवीन असेल तर पहिला लाल बटन खाली दाबा सबस्क्राईबचा. लाल बटन आणि त्याच्या बाजूचा जरूर
बेल आहे का ना असे फटाफट जर हे केलास ना तर माका जरा हुरूप येता करू लय जाम कारण की भारी सबस्क्रायबर वाढले का तू एका मी सांगताय मग बा सबस्क्रायबर वाढताय आता तरी कर लोकांका वयच रेसिपी म्हणजे लोकांका रेसिपी तर तुमका येतच असतील पण त्याच्या पूनम जी स्पेशल करता ह्या बघूच असतात तर तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या भागात नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.